नागपूरच्या भवानीनगर परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। पारडी पोलिसांनी भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे। भवानीनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या आरोपीच्या घरी पारडी पोलिसांनी 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास छापा टाकलाय। या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तसेच इतर साहित्य जप्त केलेत। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारडी पोलिसांकडून सुरू आहे। या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे। इकडे एक गुप्त माहिती भेटली आणि त्या गुप्त माहितीच्या आधारावर आमच्या डीबीच्या पथकाने आणि सोबत फूड इन्स्पेक्टर यांना बोलावून आम्ही जेव्हा चेक केलं तर आरोपी राजेश बेले वय 51 वर्ष राहणार भवानीनगर किराण राहत होतो। त्या प्रमाणात सुगंधित तंबाखू गुटखा गुटलेला आणि इतर साहित्य मिळून आले जे बॅन असलेले आहेत आणि एकूण 71,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीला वर गुन्हा दाखल करून आरोपी अटक आहे, तपास सुरू आहे। आरोपी नामे राजेश बेले आहे, वय 51 वर्ष राहणारा भवानीनगर भाड्यानं राहत होतो। जो माल आणलेला तो त्याच्या घरी दुकानावर कमी प्रमाणात होता, त्याने घरी साठवून ठेवलेला होता। त्यात मोठ्या प्रमाणात जवळपास 20 किलो घोटलेला गुटखा होता खर्रा, त्याचप्रमाणे रजनीगंधा जे बॅन असलेली इतर तंबाखू सुगंधित होते ते सगळे इतर एकूण 71,000चा माल मिळाला। ते मोठ्या प्रमाणात मोठं माल मिळाला आणि त्याचमुळे गुन्हा दाखल झाला आहे आणि आरोपी अटक आहे। गुन्हा तपासावर आहे, तपास सुरू आहे। ही संपूर्ण कामगिरी आमचे डीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्री अरविंद कोल्हारे म्हणून त्यांच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि यामध्ये इतकी मोठी कारवाई झाली याचे सगळं श्रेय आमच्या टीमला जातं।